पडले का बोर? हा अरे टेक्निक असते, उचलला आपला दगड, बोर नाही बघितले काय नाही, हा इतकं दगड मारून फायदा नसते. तुम्ही लेकर तर लेकर राहणार. मी सांगतो बोर कसे पाडायचे एका फटक्यात जर ना अर्ध्या झाडाचे बोर पाडले भाऊ तर नाव बदलून ठेव. सरक. आता बघ बोर कसे पाडायचे. हा ए यार ते बघ ना. दुसरा दगड घ्यावा लागते मोठा. ढेकळ आहे ना हे. ढेकळ. चल बोर नाही ते हिरवेच आहेत. मायला मामा पैसे देईन का नाही? तसं तर देणारच नाही, पण बघतो मागून. मामा 100 रुपये दे ना मला. काय म्हणला? अरे मामा 100 रुपये दे म्हणाले. काय म्हणतोस काय की? अरे मामा असं काय करायला लागला? 100 रुपये दे म्हणाले. अरे मला आहे ना ह्या कानानं काहीच ऐकूया नाही. 4-5 दिवस झालं काहीच ऐकूया नाही, म्हणजे काहीच ऐकूया नाही. हा मला माहितीच होतं तू देणार नाहीस. मामा तू ह्या कानाने ऐकू येते ना? नाही ह्या कानाने मी नाही ऐकू येत. काय मामा खोटं बोलायला? मी आता बोललो ते ऐकू आलंय ना. ठीक आहे बोल, काय काम आहे? मला 1000 रुपये दे की. काय? ए भाऊ तू ह्याच कानाकडून ये. धरे 100 रुपये. आरुष जा बरं पाणी घेऊन ये मला. अरे काय दादा मलाच काम सांगतोस? ती आरोही बसली तिला काम सांग की. खरं तू आणाय पाहिजे, तू तर आमच्या परिवारातला पण नाहीस. आम तसं म्हणा लागलीस, त्याला कळलं नाही पाहिजे बघ. यार काय नाही कळायला पाहिजे? सांगा बरं काय विषय मला. सांगणार नव्हतो पण तू सांगायला लावायला लागलास. तुला सांगतो तू आहे ना आमचा सक्का भाऊ नाहीस. तू आपल्या पप्पाला मंदिराजवळ सापडायला आहेस. काय? आणि खरं पाहायला गेलं तर आमच्या प्रॉपर्टीत तुझा काही हिस्सा बी नाही. आणतो पाणी. आरोही तुला पैसे का? आता चालला असतं मला पण आण. बघ बर कसलं तोंड केलं त्यानं बारीक. तुला म्हणलं होतं असली मस्करी नको करू त्यासोबत. कसली मस्करी? अरे आम्ही प्रँक केलता, तू मंदिराजवळ सापडला हे ते. खरंच वाटलं. काय? हॅलो ॲम्ब्युलन्स लवकर नव्या मोनूरला या. अरे ॲम्ब्युलन्स कशाला रे? मला काय माहिती तुम्ही मस्करी करायलात. मला वाटलं तुम्ही खरंच बोलायलात. मी टाकलं पाण्यात झर. मला वाटलं कशाला प्रॉपर्टीचे इतके हिस्से. कितने पास आ गए